तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे आता पावसाळ्यामध्ये देखील माझ्या या मोगऱ्याच्या झाडावरती खूप सारे कळ्या आणि फुलेही लागलेली आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले YouTube चॅनल ASP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून आपण खते तयार करून देणार आहोत। तर त्या वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण आता पावसाळ्यात मोगऱ्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी याला वेळोवेळी अदलून बदलून ही खते द्यावीच लागतात, कारण आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच या झाडाला पोषक तत्वेही मिळत असतात। पण त्याचबरोबर या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये करायचे काम म्हणजे या झाडाच्या ज्या उंच वाढलेल्या फांद्या असतात त्या वरच्या बाजूने थोड्या कट कराव्या, म्हणजे त्या फांदीवरती अजून खूप सारे नवीन फुटवे येतात। झाडावरती जेवढे जास्ती फांद्या असतात तेवढ्याच त्या झाडावरती भरपूर कळ्या आणि फुलेही लागत राहतात। त्याचबरोबर झाडावरती जी पूर्ण उमललेली फुले असतात ती तशीच सुकेपर्यंत झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही काढून टाकावी, म्हणजे झाडावरच्या ज्या इतर कळ्या आहेत त्या लवकर उमलतात व उमललेल्या फुलांचा आकार देखील मोठा होण्यासाठी ही मदत होत असते। आता आपण मोगऱ्याच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत। अंड्याची टरफले ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर असे आहेत, कारण याच्यातील जे प्रोटीन, कॅल्शियम यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतातच। पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। आणि झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या फांदीवरती कळ्या फुले ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात। त्याचबरोबर याच्या वापरामुळे आपल्या झाडाची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार, तजेलदार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला फायदा होतो। झाडावरची पाने ही जेवढी निरोगी असतात तेवढेच आपले झाड हे निरोगी असते आणि अशा झाडावरतीच भरपूर फुलेही लागत राहतात। त्यानंतर ही जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे या सुकलेल्या ह्या बटाट्याच्या साली आहेत। बटाट्याच्या साली ह्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत, कारण झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या घटकांची, पोषक तत्वांचीच म्हणजे जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते बटाट्याच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केलात तर झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही मदत होते। बटाट्याच्या साली बरोबरच तुम्ही केळीच्या सालींचा देखील हा वापर करू शकता, कारण त्याच्या वापरामुळे देखील झाडावरती भरपूर फुले लागण्यास ही मदत होते। आता पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये जो दमटपणा, ओलावा असतो त्यामुळे झाडावरती कीड देखील ही लवकर लागते आणि कीड जर झाडाला लागली तर झाडाची वाढ ही चांगली होत नाही आणि अशा झाडावरती फुले देखील ही कमी लागत असतात। त्यामुळे झाडाला खते देण्याबरोबरच कीटकनाशकाचा वापर करणे देखील हे आवश्यक असते। त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये जास्ती पाऊस झाला तर कुंड्यामध्ये पाणी साचून राहते, तर ते पाणी हे साचू देऊ नये। कुंडी ही थोडी तिरपी करून हे पाणी काढून टाकावे। त्याचबरोबर कुंड्यांचे ज्या ड्रेनेज होल केलेले असतात ते देखील एखाद्या टूलच्या साहाय्याने हे मोकळे करावे, कारण कुंड्यामध्ये जर पाणी साचले तर आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि हळूहळू आपले झाड देखील हे खराब होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहिल्यामुळे त्या ठिकाणी कीड, बुरशी लागण्याची शक्यता असते। तर त्यासाठी आपल्या घरामध्ये जी हळद असते तिचा वापर हा जरूर करावा, कारण हळद ही खत म्हणून जसे काम करते तसेच हळदीचा वापर हा बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणून देखील हा केला जातो। झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये त्याचबरोबर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड, बुरशी लागली असेल तर हळदीच्या वापरामुळे निघून जाण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। हळदीचा वापर तुम्ही दोन प्रकारे करू शकता। एक तर तुम्ही ही जी हळद आहे ती कोरडी अशीच मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता, किंवा 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून त्या पाण्याचा फवारा झाडावरती केला तरी देखील चांगला फायदा होईल।
झाडाला खते देण्याबरोबरच झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतातच। पण आता पावसाळ्यामध्ये अशा मातीमध्ये जे जास्तीचे पाणी आहे ते साठून राहत नाही, पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होतो। त्याचबरोबर आपण झाडाला जी पण खते कीटकनाशके देतो ती अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला चांगला फायदा होतो। आता आपण ही जी हळद आहे ती एका झाडाला म्हणजे 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला जी हळद आहे ती फक्त अर्धा चमचा एवढाच वापर करायचा आहे। आणि अंड्याची जी टरफले आणि बटाट्याच्या साली आहेत त्या एक मुठी या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर तुम्ही मोगऱ्याच्या झाडाला खत म्हणून दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुले लागलेली तुम्हाला दिसून येतील। अशा प्रकारे या सर्व वस्तू मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि वरून पाणी द्यायच्या। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।